शरद पवार साहेबांचा आजच्या या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, आपले सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे, माजी मंत्री रमेशजी बांग, त्याचबरोबर विद्रोही साहेब, माजी आमदार दीनानाथजी पडोळे, बंजरसिंगजी परियार, शब्बीरजी विद्रोही, जानबाजी मस्के, आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरणजी अतकरी, युवकांचे अध्यक्ष ठाकचंदजी मुगुसमारे, प्रवीणजी कोंटे, अतुलजी वांदिले, राजूभाऊ तिमांडे, माजी आमदार सुधीरभाऊ कोठारी, राजाभाऊ टाकसाळे, अनिताताई गजबे, श्री नरेशजी ईश्वरकर व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, अनेक वक्त्यांचे भाषण या ठिकाणी आपण ऐकलेत. अरे सर्व शांत राहा बिलकुल. यामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की या भंडारा गोंदिया जिल्ह्यातला आपले जे आमदार होते, या तुमसर मतदारसंघात कोण आमदार होता तुम्हाला माहित आहे. आता त्या आमदाराची वाट लावायची आहे ना या निवडणुकीत. अरे ज्यांनी गद्दारी केली त्याला वाट दाखवणार ना. हा तुमसर मतदारसंघाचा एक आमदार राजू, आणि तिकडे अर्जुनी बोरगावचा कोण मनोहर चंद्रिका. या लोकांनी आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने निवडून आले आणि गेले कुठं त्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर. आणि म्हणून या दोन्ही आमदारांच्या बाबतीत आपण या पद्धतीने सर्वांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला माहित आहे की या सध्या जे भारतीय जनता पार्टीचं जे शासन महाराष्ट्रामध्ये आहे त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीचा कारभार सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आमच्या महिला भगिनी बसल्या आहेत, आमचे युवा आहेत. गेल्या 2-2.5 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फक्त पक्ष फोडाफोडीचं काम चालू आहे. पहिले उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना 50-50 कोटी रुपये देऊन एका आमदाराला, या भारतीय जनता पार्टीनं एका आमदाराला 50-50 कोटी रुपये देऊन उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली. या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी पुढे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सर्व सन्माननीय नेते मंडळी होते ते सुद्धा कशाच्या भीतीने इकडून तिकडे गेले याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. काय बरोबर आहे. ईडीच्या धागाने गेले. गेल्या 2 वर्षापासून फक्त फोडाफोडीचं राजकारण आपण महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. काय जनतेसमोर प्रश्न नाही का? हे आमच्या इतक्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी बसल्या आहे. महागाईचा प्रश्न किती आहे ताई? आज मुंगाची डाळ 130 रुपये किलोवर गेली आहे. आता दिवाळी येईन, तुम्हाला दिवाळीमध्ये मुंगाच्या डालडा वाढला, ते मुंगाची डाळ महागाईच्या निमित्तानं वाढली आहे. आमच्या युवकांच्या हाताला काम नाही. मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येणार होते या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ते गुजरातला पाठवले. आज शेतकऱ्यांची हालत काय याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धान होतो. उद्धवजी ठाकरे आणि आमचा सर्व महाविकास आघाडीचा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार असताना आपण या ठिकाणी धानाच्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत केली होती आपल्याला कल्पना आहे. 700 रुपये प्रति क्विंटलच्या हिशोबाने जवळजवळ 35,000 रुपये हेक्टर अंदाजे त्यानिमित्तानं आपण या धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली होती का नाही? आणि आता या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने किती मदत केली? फक्त 20,000 रुपये प्रति हेक्टर. त्याचा हिशोब तुम्ही लावला तर म्हणजे जे आपलं सरकार जे होतं त्याच्यापेक्षा अर्धी मदत
या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आपल्या या धान उत्पादक शेतकऱ्यांना केली आहे, ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। या पद्धतीने शेतकऱ्याचे हाल करतायत। तिथे पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला पीक विमा देत नाही, दुधाच्या बाबतीत दुधाला भाव नाही, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आपल्या शेतकऱ्यांना जो आपल्या जीएसटी लागतो, प्रत्येक आपल्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या गोष्टीवर यांनी जीएसटी लावलाय। तुम्हाला खताचं पोतं घ्यायचं असेल तर त्याच्यावर 18% जीएसटी आहे, 18%। तुम्हाला जर फवारणीचं औषध घ्यायचं असेल तर त्याच्यावर सुद्धा 18% जीएसटी आहे। तुम्हाला आपले युवक बदल्या तुम्हाला जर मोटरसायकल घ्यायचं असेल तर त्याच्यावर 23% जीएसटी आहे। किती? म्हणजे 1 लाखाची मोटरसायकल घेतली तर या सरकारला जीएसटीच्या माध्यमातून 23,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील। या तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ट्रॅक्टरवर 28% जीएसटी, 28% जीएसटी। अशा पद्धतीने या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूवर जीएसटी मोठ्या प्रमाणात लावली आहे, हे सुद्धा गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे। आणि म्हणून हे जे सरकार आहे, हे सरकार काही शेतकऱ्यांचं नाही आहे। म्हणजे या सरकारच्या बाबतीत सांगायचं झालं तर यामध्ये भाजपचं एकच धोरण आहे, भाजपचं एकच धोरण, शेतकऱ्यांचं मरण, अशा पद्धतीने म्हटलं तर काही वाव होणार नाही, अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे। आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला सर्वांना या निवडणुकीला सामोरे जायचं आहे। आपल्याला सांगतो, गेल्या 2-3 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक नाही, नगरपालिकेची निवडणूक नाही, नगरपंचायतच्या निवडणुका नाही, सर्व ठिकाणी प्रशासक त्या निमित्तानं कारभार पाहत आहे। कारण की सरकार निवडणुका घ्यायला घाबरते। आपली विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार होती, ती आता नोव्हेंबरमध्ये करणार आहे। त्याचबरोबर आता लोकसभा झाली, लोकसभेमध्ये एक चांगलं झालं, अरे लोकसभा तो एक झाकी थी, अभी विधानसभा अभी बाकी है। त्या विधानसभेमध्ये या भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्र सरकारला, अजितदादा पक्ष, एकनाथ शिंदेच्या पक्षाला आपल्याला त्या निमित्तानं या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला धडा त्या निमित्तानं इथे दाखवायचा, हे सुद्धा आपण त्या निमित्तानं लक्षात ठेवा। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा पक्ष आणि एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस आपला शरद पवारचा पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना मिळून आपण ही निवडणूक लढवणार आहे। आणि तुम्हाला लिहून घ्या, आजची तारीख लिहून घ्या, 10 सप्टेंबर, 2 महिन्यानंतर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार त्या निमित्तानं आल्याशिवाय राहणार नाही, या पद्धतीची गोष्ट। 100% आपलं सरकार त्या निमित्तानं इथे येणार आहे। या ठिकाणी आमच्या लाडकी बहिणीबद्दल बोलले, आमच्या या ठिकाणी बहिणा बसल्या आहेत। अरे ताई, तुम्हाला 150 रुपये महिना, अरे या एका आमदाराला भारतीय जनता पार्टीनं 50 कोटी रुपये दिले आणि तुमची समजूत घालते 150 रुपयावर। तुम्ही लक्षात ठेवा, आपला जेव्हा सरकार 2 महिन्यानंतर येणार आहे, या सरकारने ही योजना फक्त 3 महिन्यासाठी आणली, काही तरतूद केली नाही। योजना राबवायची असती त्याची आर्थिक तरतूद करावी लागते, कोणती तरतूद केली नाही। पण आमचा जेव्हा सरकार येईल तेव्हा हीच आमची लाडकी बहिणीची योजना आम्ही 5 वर्ष राबवू, 5 वर्ष, आणि 1,500 रुपये देणार नाही। त्याच्यामध्ये 5 नाही 5 जास्त होते, त्याच्यामुळे आमचं सरकार याला 1,500 आम्ही थांबणार नाही। आम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ करून 3,000च्या जवळपास आमच्या लाडक्या बहिणीला त्या योजनेचा लाभ देऊ, अशा पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी सांगतो। त्याच्यामुळे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला भाळू नका, नाही तर 1,500 भाडा बिलकुल भाडायचं नाही। या पद्धतीनं या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचं आहे। ज्या पद्धतीचा सध्या आपल्याला माहित आहे, इथे सगळ्यांनी सांगितलं, या गोंदिया जिल्ह्यामध्ये मी 12 वर्ष पालकमंत्री होतो, जयंतराव 12 वर्ष, प्रफुल्लभाई मला काही सोडत नव्हते, याही रो गोंदिया। त्याच्यामुळे राजू जैन काय आहे मला माहित आहे। इथले जरी नेते प्रफुल्ल पटेल असले तरी या संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्याचा कारभार कोणाच्या हातात आहे? राजू जैन म्हटलं तसा कारभार होते। त्याच्यामुळे त्या राजू जैनच्या कारभाराला
सगळ्या गोंदिया भंडारा जिल्हा वैतागलेली आहे. आणि म्हणून जेव्हा विधान परिषदेची मागच्या निवडणूक झाली त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजीव जैनचा कसा पराजय केला हे सुद्धा आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे आपलं आता नवीन सरकार त्या निमित्ताने येणार आहे आणि आपल्या या नवीन सरकार ज्या पद्धतीनं आपल्या इथे येणार आहे आपल्याला माहित आहे की या मतदारसंघातनं आपले इच्छुक आहे ज्या सर्वांची भाषणं या ठिकाणी आपण ऐकली आणि जे सर्व आपल्या पक्षाचे इच्छुक आहे, कारण की हा मतदारसंघ हा आपला मतदारसंघ आहे. तुमचा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा मतदारसंघ आहे, अर्जुनी मोरगाव आमचा मतदारसंघ आहे, तिरोडा आमचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी आपल्याच पक्षाला त्यांना उमेदवारी मिळणार आहे. आणि म्हणून या तुमच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी देत असताना आम्ही सर्वे करू, जेवढे उमेदवार आहे यामध्ये इच्छुक त्यांचा सर्वे करू आणि सर्वे करून त्यानिमित्तानं आपल्याला उमेदवार देऊ, एवढं इथं आजच्या प्रसंगी आपल्याला इथे सांगतो. आणि या निवडणुकीमध्ये जो कोणी आपला उमेदवार राहील त्याच्या मागे राहून आपल्याला पवार साहेबांचे हात बळकट करायचे आहे आणि म्हणून एक एक आमदार आपला वाढला पाहिजे. या दृष्टीनं आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे जे सर्व उमेदवार आहे या संपूर्ण जिल्ह्यातनं, तो काँग्रेसचा असो, राष्ट्रवादी असो का शिवसेना असो आपली, पण या मतदारसंघाला आपला राष्ट्रवादीचा उमेदवार राहणार आहे, त्याला निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागे राहावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि हे सांगत असताना एकच गोष्ट सांगतो, हे जे आपले नेते जे गेले आपल्यातून ईडीच्या धाकाने गेले, सीबीआयच्या धाकाने गेले, अरे मलाही 3 वर्षापूर्वी ईडीचा धाक होता. मला म्हणे कि हमारे तरफ आओ नहीं तो ईडी लगाएंगे. मैं बोला तुम्हारे तरफ आता नहीं, पवार साहब के छोड़ के अनिल देशमुख जाएगा नहीं, तुमको क्या ईडी लगाना है कि क्या लगाना है लगाओ. आणि माझ्यावर त्या निमित्तानं खोटे आरोप त्या निमित्तानं करण्यात आले, मला तुरुंगात टाकलं होतं. आता सुद्धा 4-5 दिवसापूर्वी सुद्धा 4-5 दिवसापूर्वीच्या देवेंद्र फडणवीसने माझ्यावर एक गुन्हा लावला की 4 वर्षापूर्वी अनिल देशमुखांनी जळगाव जिल्ह्यामध्ये एक भारतीय जनता पार्टीचे नेते आहे गिरीश महाजन, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी पोलिसांवर दबाव टाकला. अशा पद्धतीचा माझ्यावर सीबीआयचा गुन्हा लावला. म्हणजे त्या गिरीश महाजनला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मी पोलिसांवर दबाव टाकला, हा माझ्यावर आरोप लावला. आणि त्याचा त्यानिमित्तानं FIR दाखल केला. मी त्यांना सांगितलं की अनिल देशमुखावर तुम्ही सीबीआयचा FIR दाखल केलेला आहे, तुम्ही सांगा अनिल देशमुखांना अटक करायला केव्हा येता, मी तयार आहे. त्याच्यामुळे यांच्या ईडी सीबीआयला मी घाबरत नाही. हे जे गेले आपल्यातनं हे सगळे घाबरून गेले. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला या संपूर्ण याला पुढे जायचं आहे आणि आपला या भागातनं उमेदवार कसा निवडून येईल या पद्धतीनं आपण आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून त्याला निवडून आणा अशा पद्धतीची आग्रहाची विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.